शिरा बनवते नाश्ता. ते बटरचं पण ऑर्डर आले. 11 वाजता बोलून भेटले. कुठं मसाला बटर संगारेड्डीला जाणार. पटांचेरू. पतंचेरूला जाणार. संगारेड्डीला बोलवता ना. पण पडला होता पटांचेरूला आलाय ना तो. संगारेड्डी पटांचेरू जवळपास एकच आहे. ते जायचं आहे. वेळच नाही का? इकडे कसं काय ते आल्या इथपर्यंत मोठी गोष्ट आहे. ते कुठून आलं तर नाही म्हणलं तर 300-400 रुपयाचं मटेरियल आणले. 20 पॉकेट 30 पाकिट. ते जाऊन आता मला घेऊन यायचं आहे गाडीवरती. कसं घेऊन यायचं नाही इकडे येत नाही. ते नाही येत माझं मी जाऊन घेऊन येतो. मस्त वास आले मग तुपाचा. मस्त रवा तुपामध्ये रवा भाजला की मस्त शिरा होतो. भुका लागायला लागलं मला आता. तिकडे काय पलीकडे काय पाणी तापायचं. पाणी तापवलं शिऱ्यामध्ये. तापतो. गरम पाणी टाकलं की शिऱ्यामध्ये शिरा एकदम असा चिकट होत नाही. मोकळा मोकळा होतो. मोका नको चिकटच पाहिजे. म्हणजे जास्त असं हे होत नाही. लद्दा लद्दा असं होत नाही. चिकट पाहिजे. मला तर चिकट आवडत. सुका आवडत नाही. वाटून पण आला. आलो की ओके. म्हणजे जरा डोकं सकाळी स्थिरता ठेवण्यासाठी जात नाही. ठीक आहे. झाल्यावर ते म्हटले यागो करू घेतो. रेडी खाण्यासाठी तयार. मऊ लुसलुशीत शिरा. तुला आवडतो ना. देऊ का तुला नाश्त्याला. मग काजू वगैरे मनुके वगैरे घालून मस्त लागतं. ठीक आहे. चल, मी आणून देते. चल. काजू ढीग किशमिश पण ढीग. भारी झालं सोड. गोड झालं. तेवढं पाहिजे तेवढं गोड झालेलं आहे. काय नाही जास्त भारी गोड झालं. झालं. जास्त गोड चांगलं. असं पाहिजे. तुला खाल्लं की आवडतं तसं चिकट. असंच लागतंय मला. ते सुक्क ते पसरल्या ते ना उपीट चांगलं लागतंय ना शिरा. असंच पाहिजे. जास्त गोड तर नाही झालं. नाही बरोबर आहे. हाय बरोबर आहे की. खा. काय म्हणायचंय पप्पा काय म्हणते. पप्पा चहा दे म्हणत होते रे. किती वाजता. ड्युटीवर आले ना 5:30 वाजता. 5:30ला चाय पाहिजे त्यांना. हा 5:30 वाजता चहा दे. मी झोपतच होते. तू झोपलीच होतीस तेव्हा. झोपलेली होते मी. नंतर देते म्हणून बर. आता द्यावं म्हटलं तर आता झोप लागली त्यांना. म्हटलं आता झोपू देत. एकदा झोपले की मग एकदा उठले की उठतात. झोपत नाही. 11 वाजता पण उठू नको. 11 वाजता भूक लागली असेल. नाही ड्युटी ना त्यांची. मग काल 7:30 वाजता ना जेवले होते. तर आता नको काय. 11ला आता झोपेत मला ना तर झोपेत काय एवढं कळत नाही. स्वतःहून भूक लागल्यावर स्वतःहून उठतील. तो पण स्वतःहून उठतील तो पण उठू नको. नाही आता उठणारच ते आता नाश्त्यासाठी. नाही चणे बिणे काय नको. चाय दे की. खा की. भिजून ठेवलेलं आहे ते कालच. पप्पाने थोडं खाल्लं. तू थोडं खा. किती राहिले. एवढंच आहे. एवढं वाटीवर यशी वाटी. दाखवू घ्या. या दाखवू घ्या. अरे बापरे एवढं तर मी काय खाऊ शकत नाही बघ. यात फक्त एवढं खाऊ शकतोय काय. घे खा. नाही यातलं कमी कर. थोडस खा. मला जेवढं पाहिजे मुठ्ठीभर घेतो मी. थांब जेवढं लागेल तेवढं. खा थोडस. बाकी देव पप्पा आता खात नाहीत. खाल्ले पण भिजवायला एवढं सांगते. हरकून हो म्हणून एवढं करून घेत आहे. तिघांसाठी भिजवते. तुला मग मला तू खा की मग घरातलं की. मी किती खाणार. मी एवढं भिजून ठेवतात.
उशीर आवडतो पप्पांना. काल वाटत होतं पाऊस पडेल, वारं बी चाललं होतं नाही, पाऊस पडला नाही. आता ऊन आलंय. नाही म्हणून काय किती वाजले? 8:30. अजून ऊन नाही. म्हणजे आजचं वातावरण गणित झालंय पावसाचं. म्हणजे आजचं गणित वेगळं आहे. पावसाचं वातावरण झालं. पार्सलवाल्याचा फोन आलता काय? मेसेज आलाय. मेसेज आलाय. आलाय म्हणलंय तो आता पटाचेरला जाऊन घेऊन यायला पाहिजे. मला ते बॅग मोकळी करायला पाहिजे. ते बॅग सगळं भरून जाईल. हे घेऊन जा झोला झोला, प्लास्टिकचा झोला आहे. मी त्यांना घेऊन कसं यायचं? मग कसली पाठीमागे अडकवायची बॅग. हा मग ते एक बॅग आणि पुढं काहीतरी ठेवायसाठी 20 पिशव्या घेऊन जायचं म्हणल्यानंतर वाले असते तर अजून चांगला वाटतं. खातेच येतो कोंबला. मग उलट कोंब आलेलं चांगलं. चांगलं माप असते का? खातेच आहे का तू कोंबाल्यावर? ते विषय म्हणते. त्याची भाजी बी चांगली लागते, ते बी चांगलं. कालीचा ज्यूस पिलीस? नाही. तेवढंच 2-3 दिवस करून चांगला करत पिलीस आणि त्यानंतर बंदच केलीस. लय कडू आहे ते. मग गोड असणार कालीचा ज्यूस. कडू आहे भयानक. 12 वाजेपर्यंत तोंडाला वास येत नाही. तोंड कडू कडू होते. दुधी भोपळ्याचा प्यायचा होता. मग उद्या पिते. बरं. दुधी भोपळ्याचा पिलेला बरा. सपोर्ट आपले कारल्याचं ज्यूस चांगलं नाही. चांगला नाही म्हणजे चांगला आहे तसं, पण ते लय कुठं तू पिके एकदा त्याला समजते. किती वेळ तर पिले मी. कारल्याचा ज्यूस कुठे पिला? मग कुठं? रायचूरमध्ये असताना पण पिलोय मी. रायचूरमध्ये कुठं? रायचूरमध्ये कुठं म्हणते मी कालीचा ज्यूस बाहेर घरातच. कडलिंबाचा असेल तो. कडलिंबाला नाही. कारल्याचा नाही. अरे कडलिंबापेक्षा बी कारल्याचा ज्यूस पपईच्या पानापेक्षा कडू आहे काय? ते बी ते तर खतरनाक पपईच्या पानापेक्षा कडू आहे. नाही. त्याचा ग्लास भरून पिलेला आहे ज्यूस मी. सांग आणि काय सांगू. त्याचे 2-3 पानात ज्यूस काढलंय. कुठेतरी प्युअर ज्यूस काढलं तर कुठेतरी 3-4 चम्मचभर रस येते. सांग. ते काय हा ते झालंच की. घे संपलं. घेऊन तर जाई. चायचं गणित वेगळं आहे. चायची तुलना कोण करू शकत नाही. चायची तुलना कोण करू शकत नाही. चायची तुलना कोण करू शकत नाही. रसगुल्ला गुलाबजामुन पण नाही. त्याच्यावरती चहा प्यायचा. चायचं गणित वेगळं आहे. चायला बरं तू साखर करू नको अशी विशेषता आहे चायमध्ये. धुवून द्यायचं पण मीच. हा कितीला पडेल हे मग मला? हाऊसवाईफ कशाला आहेस मग? अरे हाऊसवाईफ असलं तर काय आलं? हाऊसवाईफ कर्तव्य सगळे काम करत ना बघणं असं. होय, शोधून देण्याचं काय माझं काम आहे? माझं काम आहे शोधून देण्याचं. तुमचं तुम्ही शोधून घ्या. घडी करून ठेवलेत कपाटात, घ्या की. कपडा लत्ता जे गोष्टी आहे सगळं ते तुझं जिम्मेदारी आहे. भांडी धुणं जेवण सगळी तुझी जिम्मेदारी आहे. अरे मी तुला कुठे भांडे घासायला सांगाले? भांडे घासायचं माझंच काम आहे, मला माहिती आहे. कपड्यांची जबाबदारी पण तुझीच आहे ग. कपडे शोधून द्यायचं माझी जबाबदारी आहे. होय. काय सांगतोस तू? तुमचं तुम्ही शोधून घेत जावा, मला काय सांगायचं नाही. कपडे शोधून दे, शर्ट सापड्याना हे मला काय सांगायचं नाही. तुमचं तुम्ही घ्यायचं. मला काय काम कमी आहे काय घरातलं? हा एक कामाला मदत करत नाही. तुला झाडाला पाणी वत म्हणताना झाडाला पाणी वतत नाहीस तू. पप्पा वतत नाही, तू वतत नाही. खिडक्या लावत नाही, दरवाजे. मच्छर येतात संध्याकाळी, दरवाजा लावत नाही. सगळं मीच.
साधा दूधवाला आला त्यातलं दूध किटली घेत नाही तू. किटली लावायचं काम करत राहतो ना. कधी लावायचं पण लावते पण मीच आणि घेते पण मीच. तू कधी लावतोस, कधी घेतोस? आता आलाय बघ दूधवाला. भैया, आ गई है. दूध. आप बोल ना, लड़के को लड़का आएगा. देता ना? कब देता, महीना हो गया बोलता. देता. हिंदी अच्छा आता है आपको. सर्वच करा. देता देता. देत नाहीत ना जास्त करून लोकं. महाग असते ना दूध ते. हो मग त्याच्या वड्यावर खरवस बनवतात ना, गिन्ना बनवतात. हा देत नाही ना, त्याला सारखं विचारावं लागते. आता बघा विचारावं लागते. चला. अटीपटी पावर. कपडे धुवून झाले म्हटलं. एवढं लवकर? मग जास्त नव्हते, काल भरपूर होते कपडे. आज काय जास्त टावेल बाहेर तर घालायचे जरा. गावात ठेवला. जा की बघा आता. जा की पार्सल आला असेल. जा जाऊन यायचा लवकर. इथे आता यायला वेळ होणार म्हटलं. तू जाऊपर्यंत येईल की. त्याने यायला वेळ होणार म्हटलंय. काय करायचं? त्याने म्हटलं 1 वाजणार म्हटलं आता त्यानं, कारण 170 किलोमीटर आहे. दुपारी 40 बटर कशी लागेल. पप्पांचं आवडतं आहे ते बटर. म्हणून तर एवढे हे करावले. पप्पांचं फेवरेट आहे बटर. म्हणून तर एकदमच बटर 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 चहा बटर चहा. म्हणून तर एकदमच पिशव्या आणून ठेवले. डोक्याला ताप नको. नाही म्हणलं तर 2-3 महिने सहज जाते. बघ जा जाऊन ये. 1 वाजता जायचं. आत्ता कुठेतरी 9 वाजल्यात. लई वेळ अजून सोड. भाजी मस्त लागते. तुला आवडते पडवळची भाजी? नाही आवडत? पडवळची. अच्छा, दुपारला भाजी पडवलची आहे ना. पडवळ, वरण, भात, चपाती. पडवळ आहे, हे तळून घेते. पडवळ, हे बटाटे आणि फोडणीसाठी टमाटे, हे मिरची, कढीपत्ता. हे पहिले सगळं तळून घ्यायचं. बटाटे पण तळून घ्यायचे आणि नंतर मग भाजी बनवायची. हे पडवळ तळून घेतले. पडवळ, बटाटा, फोडणीसाठी हे सगळं. तेल टाकले. गरम तेल झालं की जिरं मोहरी टाकूया.
मिरची टाकू. कांदा टाकला. भाजी झाली तयार. बघा खाटले गेला येतो. भाजी तयार झाली, रेडी फॉर इट. हा जेवून घे म्हटलं. आणि काय आहे का सोबत आमटी बिमटी काय आहे? ठीक आहे जाऊ दे, तुला अजून आमटी बिमटी बनवायला वेळ लागेल तोपर्यंत मी आहे ते खाऊन घेतो. मला जायचं बटरची पिशवी आणायला पुढे. संध्याकाळचे 5 वाजले. इकडं दूध उकळते, इकडे चहा ठेवला. चहा उकळतोय. बटर खा. एवढं लांबून आणलं असतं 25-30 किलोमीटर. 5 रुपयाच्या बटरसाठी 25-20 किलोमीटरच्या फेऱ्या मारून आणल्या. इकडे बटर भेटत नाही. या साईडला हैदराबाद या साईडला एक खातच नाही ते बटर, तर काय करायचं? भेटत नाही तर काय करायचं? तर एवढ्याच लांबून आणलं असतं. कसं लागते बघा सांगा. बटर बटर म्हणता का बोलतो. बघ की, तो पण बघ. ठीक आहे चालते. पण बघ. डेटा पाहिजे असेल तर घे पप्पाच्या मोबाईलवरून. डेटा ते लागणार रात्री आणि पप्पा नसणार रात्री. नाईट ड्युटी आहे ना? रात्री येते की 12 नंतर डेटा येते? 12 नंतर येते ते 12:30 दरम्यान येते. पाहिजे आपल्याला घे किती पाहिजे तर. तो पण काही गरज नाही त्याची. गरज त्याची संपलाय बोललास ना? हा डेटा संपलाय होय संपलायच की 100% संपला डेटा तुझा. वॉकिंगला जाते, जाता जाता कचरा बी टाकते. नाईट ड्युटी आहे पप्पांची. आल्यावर स्वयंपाक करायचा आहे. पाणी आणायचं आहे. तू पाणी आण. दरवाजा बंद कर, खिडक्या बंद कर. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.